नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, काल 17 फेब्रुवारी 2024 एक GR आला अर्जित रजे संदर्भात आणि या GRनुसार शिक्षक बांधवांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले की याला शिक्षकांना अर्जित रजा रोखीकरण मिळते का, याबाबतच आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर दिसत आहे हा जी आर आहे 27 फेब्रुवारी 2024चा. या GRमध्ये काही शब्द या पद्धतीनं वापरले गेले की त्याच्यामुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनात एक चलबिचल झाली त्या ठिकाणी आणि बरेचसे प्रश्न मला त्या ठिकाणी विचारण्यात आले की या GRचा अर्थ नेमका काय. तर मित्रांनो, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा असल्याकारणानं स्किप करू नका, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, हा GR आहे 27 फेब्रुवारी 2024चा. तर या GRमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीचं टायटल अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत. तर इथे तर काही कुठे शिक्षकाचा उल्लेख नाही व कुठल्या कर्मचारी लागू करायचा असं नाही, तर शंका या ठिकाणी होते. पण मित्रांनो, या GRचा अर्थ असा होतो की जे कर्मचारी दिनांक 1/1/16 ते 30/1/2019 या कालावधीमध्ये त्या ठिकाणी सेवानिवृत्त झाले, म्हणजे ज्यांना अर्जित रजेचा लाभ मिळतो, की ज्यामध्ये मुख्याध्यापक असतील, शिक्षकेतरापैकी लिपिक असतील, शिपाई बांधव असतील, या कालावधीत जर ते सेवानिवृत्त झाले असतील आणि त्यांचं 6व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजा बिल मंजूर झालं असेल तर अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारित वेतन संरचनेत म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीनुसार त्या ठिकाणी बेसिक बदललेला असेल, महागाई भत्त्याचा दर बदललेला असेल, या पद्धतीनं हे देयक सादर करण्याबाबतचं टायटल या GRचं आहे. मग आता GRमध्ये आणखी जर आपण पुढे गेलो तर मित्रांनो, पुढे अशी एक ओळ येते त्यामध्ये की वाचा. या ठिकाणी संदर्भ दिला आहे तो शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 4/5/2022च्या शासन निर्णयाचं. मग हा 4/5/22चा शासन निर्णयसुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, आपल्या स्क्रीनवर जो शासन निर्णयातला एक प्यारा त्या ठिकाणी मी घेतलेला आहे. आता या शासन निर्णयामध्ये सविस्तर तर काही एवढं वाचण्यात अर्थ नाही, पण बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की खाजगी मान्यता प्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. जर मित्रांनो शिक्षकांना अर्जित रजेचा रोखीकरणाचा लाभ जर देय नसता तर यामध्ये शिक्षक शब्द आलाच नसता, परंतु शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. मग शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये ज्यांना अर्जित रजेचा रोखीकरणाचा लाभ मिळतो ते तर आहे, परंतु यासोबत प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचरसुद्धा समावेश या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी टायटल आपलं क्लिअर झालं की शिक्षकांना सुद्धा लाभ मिळू शकतो व शिक्षकेतरापैकी प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक यांना सुद्धा लाभ मिळू शकतो. हा होता मित्रांनो 4/5/22च्या शासन निर्णयातील एक पॅरेग्राफ. आता आपण वळूया पुन्हा जो 27 फेब्रुवारी 2024चा जो निर्णय आहे त्यामध्ये. बघा, यामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 मधील खालील पोटनियम क्रमांक 18 अ व 29 मध्ये नमूद कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाचा लाभ होईल. या वाक्याचा अर्थ असा होतो की त्यामध्ये मुख्याध्यापक, लिपिक, शिपाई या कर्मचारी ज्यांना दीर्घ सुट्टीचा लाभ नाही हे कर्मचारी यामध्ये त्यांना तर रोखीकरणाचा लाभ आहे. परंतु दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये जर आपण पाहिलं, ज्या ओळीमुळे किंवा जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाव्यतिरिक्त परंतु उपमुख्याध्यापकासहित, खरं कन्फ्युजन या ओळीमध्ये आपलं झालेलं आहे. बघा, आपण स्पष्ट करूया. मुख्याध्यापकाव्यतिरिक्त म्हणजे कोण? शाळेचा जर विचार केला तर मुख्याध्यापकाव्यतिरिक्त असतात शिक्षक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक. हा गट आहे मित्रांनो, हा मुख्याध्यापिकाव्यतिरिक्त. परंतु उपमुख्याध्यापकासहित म्हणजे व्यतिरिक्तच्या गटामध्ये समावेश केलेला आहे शिक्षकांचा, उपमुख्याध्यापकाचा, पर्यवेक्षकांचा यांचा यामध्ये समावेश आहे. म्हणजेच काय, तर शिक्षकांना सुद्धा अर्जित रजा देयकाचा लाभ या ठिकाणी रोखीकरणाचा लाभ मिळू शकतो. पुढे काय म्हटलेलं आहे, एखादा स्थायी कर्मचारी म्हणजे परमनंट कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांचा हकदार असू नये. मोठ्या सुट्ट्यांचे हकदार कोण आहेत मित्रांनो? शिक्षक आणि प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक. मोठ्या सुट्ट्यांचा हकदार असू नये. एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिबंध झालेला असेल तर. बघा, प्रतिबंध कसा? शिक्षकांच्या बाबतीत जर विचार केला आपण तर दिवाळीच्या आपल्याला दीर्घ सुट्ट्या असतात आणि उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्या असतात.
या सुट्ट्यांच्या कालावधीत त्या कर्मचाऱ्यास जर समजा ती सुट्टी उपभोगाच्या संदर्भात प्रतिबंध केला असेल, मग हे प्रतिबंध करायची कारणं काय असू शकतात? बघा आपल्या स्क्रीनवर मित्रांनो, जनगणनेचा कार्यक्रम असणार, साक्षरता मोहिमेचा कार्यक्रम असणार किंवा एखादं शैक्षणिक प्रशिक्षण असणार. म्हणजे ह्या ज्या शासनानेच आदेशित केलेल्या गोष्टीसाठी जर आपल्याला हे काम जर आपल्याला सुट्टीच्या कालावधीमध्ये करावं लागत असेल तर लक्षात घ्या, मागे नाही का कोविड कालावधीमध्ये सुद्धा बऱ्याच शिक्षकांनी सुट्टीच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय कामकाज पाहिलं. तर त्या पद्धतीनं मित्रांनो, असं जर आपण एखादं काम केलं असेल तर सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असणार त्या प्रमाणात वार्षिक 30 दिवसांची अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्या एवढी अर्जित रजा अनुदेय राहील व या अनुदेय रजेचं त्या ठिकाणी रोखीकरण होईल. तर मग आता हे वाक्य आणखी आपण उदाहरणासह या ठिकाणी स्पष्ट करून पाहूया. अर्जित रजा. बघा मित्रांनो, अर्जित रजा मुळात काय असते की ज्यांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ आहे, ज्यांना दीर्घ सुट्टीचा लाभ नाही, अशा कर्मचाऱ्याकरता एका वर्षाला 30 दिवस एवढी अर्जित रजा, अर्धवार्षिक स्वरूपात 15-15 दिवस, म्हणजे एका वर्षाला 30 दिवस अर्जित रजा मिळते. तर ह्या अर्जित रजा त्या पद्धतीनंच आपल्याला जर समजा एखाद्या शिक्षकानं काम केलेलं असेल, म्हणजे काय याचं एक ढोबळ मनानं जर आपण या रजा काढायचं कशा याचं जर कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा आपल्या स्क्रीनवर रजा कालावधीत कामाचे दिवस, म्हणजे एखाद्या शिक्षकानं दीर्घ सुट्टीमध्ये जर जितक्या दिवस काम केलं असेल तर मित्रांनो हे काम अधिकृत असलं पाहिजे. त्याला त्याचा आदेश, कार्यपूर्तता अहवाल या सगळ्या गोष्टी या सोबत लागणार आहेत. तर बघा, रजा कालावधीत कामाचे दिवस गुणिले 30 भागिले 365 या पद्धतीने जर आपण काढलं तर ते तुम्हाला ते किती दिवस अर्जित रजेचे मिळू शकतात त्याचं उत्तर तुम्हाला येईल. एक उदाहरण आपण घेऊन पाहूया. बघा, जर एखाद्या शिक्षकानं 30 दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर समजा एखादं काम केलं, साक्षरता मोहीम असेल किंवा काही इतर काम असेल, तर मग त्यांचं जर गुणोत्तर आपण पाहिलं तर 30 गुणिले 30 भागिले 365 आणि त्याचं उत्तर आलं 2.46. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे अर्जित रजा आपल्याला देय होतील, रोखीकरणास पात्र अर्जित रजा असतील त्या 2. बघा मित्रांनो, मग आता प्रश्न येतील की बा आम्ही इतके दिवस केलं तितके दिवस केलं. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करून तुमच्या रोखीकरणास पात्र अर्जित रजा तुम्ही काढू शकता. मग असंच याच पद्धतीनं ज्या वर्षात तुम्ही हे काम करणार आहात सुट्टीच्या कालावधीत त्या पद्धतीने अर्जित रजा तुम्ही काढायच्या आहेत. आणि ज्या दिवशी सेवानिवृत्त व्हाल त्या दिवशी तुम्ही अख्ख्या तुमच्या कार्यकाळातील जेवढ्या अशा अर्जित रजाचं तुमच्या सेवा पुस्तकामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी साठवणूक केली असेल, अर्जित केल्या असतील, तर त्या एकूण होणाऱ्या अर्जित देयकाला त्या ठिकाणी काय होईल? रोखीकरण होईल. ही आहे मित्रांनो GRची त्या खऱ्या अर्थानं अर्थ की तुमचं अर्जित रजा रोखीकरण होऊ शकते. परंतु या पद्धतीने जर सुट्टीच्या कालावधीत जर तुम्ही शासकीय एखादं कामकाज पाहिलं असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला या रजा मिळू शकतात. हे होती मित्रांनो या GRची सविस्तर माहिती. याच पद्धतीच्या माहिती मी आपल्या माझी शाळा माझे कार्यालय या यूट्यूब चॅनलवर देत असतो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.